माणुसकी नावाचा प्रकारच जगात उरला आहे की नाही असा प्रश्न पडलाय. माणसाचा माणसावरील विश्वासच उडावा अशी एक मन सुन्न नव्हे बधीर करणारी घटना मुंबई जवळील वसई शहरात घडलीय. पुरोगामी राज्य अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्रात भर दिवसा भर रस्त्यात अनेक लोकांसमोर एका मुलीवर वार केले जातात. ती तडफडून जीव सोडते आणि तिचा मारेकरी जोर जोरात ओरडत तिच्यावर वार करत राहतो. धक्कादायक म्हणा की मनाला विषेद वाटेल अशी घटना म्हणा, पण एक व्यक्ती सोडली तर कोणीही त्या नराधम मारेकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. रस्त्यावर चालणारे अनेक जण ते पाहत बघ्याची भूमिका घेत उभे होते. कोणी मोबाईलवर याचा व्हिडिओ शूट करत होते तर कोणी सरळ तेथून पळच काढत होते. मारेकऱ्याने प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या केली, पण ती मृत झाल्यावरही तिच्या समोर बसून तो मोठमोठ्याने ओरडत होता आणि माझ्यासोबत असे का केलंस असे म्हणत तिलाच जाब विचारत होता. त्यानंतरही त्याने तिच्या डोक्यावर पुन्हा पुन्हा निर्दयीपणे वार केलेच. हे सगळे काही रोजचे असले तरी आरतीसाठी मंगळवारची सकाळ खूप वेगळीच होती. तिच्या आयुष्याचा शेवट करणारी आरती सोबत नेमकं काय घडलं, आरतीचा जीव जाण्यामागचं नेमकं कारण काय, या सर्वांचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात काल सकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य नव्हे तर देशच हादरला आहे. वसईमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीची भर दिवसा डोक्यात पाण्याचा घाव घालत हत्या केली. या मुलीचा तसा काहीच दोष नव्हता. तिचा फक्त दोष इतकाच होता की तिचे आरोपीवर प्रेम होते. आरोपीने तिच्या प्रेमाची जाणीव ठेवली नाही. त्या उलट त्याने भर रस्त्यात तिची निर्घृणपणे हत्या केली. प्रेम ही भावना फार वेगळी असते. प्रेमात फार समर्पण, संवेदनशीलपणा, जाणीव असावी लागते. पण आरोपीला याबाबतचे ज्ञान कधी मिळालेच नसावे. रोहित यादव आणि आरती यादव यांचे प्रेम संबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसलं होतं. रोहितला संशय होता की आरतीचे बाहेर इतर दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध आहेत. आरतीच्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने ती गेल्या महिन्यामध्ये वसईमधील एका कंपनीमध्ये कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी रोजच्या प्रमाणे ती कामावर निघाली होती. गावराईपाडा येथील स्टेट बँकेसमोर त्याने आरतीला अडवले. दोघांमध्ये मोठा वाद देखील झाला. मात्र काही वेळाने रोहितने आपल्या जवळील पाण्याने तिच्या डोक्यात गंभीर घाव घातले. तो इतक्या जोरात घाव घालत होता की आरतीचा जागेवरच मृत्यू झाला. तिचा जीव गेल्यावरही आरोपी तिच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि सतत ओरडत होता, तू माझ्यासोबत असं का केलं असा सवाल विचारत तो तिच्यावर ओरडत राहिला आणि पुन्हा पुन्हा तिच्या डोक्यावर वार करत राहिला. मृत्यूचे हे तांडव दाखवणारा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याचं शूटिंग केलं, पण एकानेही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. समोरचं दृश्य पाहून सगळ्यांना वाईट वाटत होतं, भीतीही वाटत होती. आई ग, अरे रे, चुकचुकल्याचे आवाजही या व्हिडिओत ऐकायला आले. पण एक माणूस सोडला तर कोणीच त्या मुलीला वाचवायला पुढे धावलं नाही. सगळे नुसते मख्खपणे उभं राहून मृत्यूचे हे तांडव पाहत होते. रोहित यादवचे हे कृत्य सैतानाला देखील लाजवणारेच आहे. मात्र रोहित बरोबर या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे लागेल. कारण त्यांच्यातल्या 4 जणांनी जरी धाडस दाखवले असते तर आज आरतीचा जीव वाचला असता. आरतीला वाचवण्यापेक्षा काही जणांनी तर तिच्या मृतदेहाजवळ जाऊन ती जिवंत आहे की तिचा मृत्यू झालाय याची पडताळणी करण्यात धन्यता मानली. रोहितच्या हल्ल्यात आरती मृत पावली तर बघ्यांच्या निष्क्रियतेमुळे माणुसकी मेली का असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणी हत्येचा कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या सर्व घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने हत्या होते आणि लोक बघत राहतात. 10-15 लोक आजूबाजूने जात आहेत, पण नुसतेच बघत आहेत. हे सगळं चित्र विदारक आहे असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
तर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी थेट राज्य सरकारवर टीका केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने राज्यात ठिकठिकाणी बोंबाबोंब असल्याने गुन्हेगारी चौकात डोके वर काढताना दिसत आहे. यात खून होतोय तो माणुसकीचा. वसईत एका माथेफिरूने तरुणीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केली. ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. चिंता करण्याची बाब म्हणजे येणार जाणारे लोक फक्त बघ्याच्या भूमिकेत होते. हे अतिशय वेदनादायी आहे, असे देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या. कोणी आपली बहीण किंवा मुलगी समजून जर समोर आले असते तर आरती वाचली असती. पण मोबाईल, कॅमेरा आणि सेल्फीच्या जमान्यात माणुसकी हरवलेल्या जनतेच्या डोळ्यावर झापड आली होती का? काय माहिती. असो, पण कायदा वायदा कलम वगैरे काय लागायचे ते लागेल. त्या हत्या करणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई देखील होईल. पण जे व्हिडिओ बनवत होते त्यांचे पुढे काय, असा सवाल आता असाच राहत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.